लग्नानंतर होईलच ना प्रेम. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आणि नंदिनी एकमेकाच्या समोर उभे आहेत. आता थोड्याच वेळानं त्यांचं लग्न होणार आहे. लग्नाच्या बंधनात ते अडकणार आहेत आणि या गोष्टीचा आनंद पार्थच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतोय. पण नंदिनी मात्र जराशी गंभीर झालेली आहे. तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत नाहीये. तेव्हा पार्थ देखील थोडासा गंभीर होतो आणि तिला विचारतो, "काही अडचण आहे का? काही प्रॉब्लेम आहे का? असेल तर मला सांगा." तेव्हा नंदिनी म्हणते, "मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." ती आता त्याला सगळं काही सांगणारच असते, पण तेवढ्यात पार्थची आई येते आणि पार्थची आई आल्यामुळे त्यांचं बोलणं तसंच अर्धवट राहतं. पार्थची आई म्हणते, "आता तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, ते लग्न झाल्यानंतर बोलायचं. आत्ता बोलायला वेळ नाहीये." असं म्हणून पार्थच्या हाताला धरून ती घेऊन गेलेली आहे. तर नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, "आपल्याला गौरीहार पुजायचा आहे." इकडे रम्या मात्र अतिशय दुःखी झालेली आहे. कारण आईने आपल्याशी दगाबाजी केलेली आहे, असा तिचा समज झालेला आहे. आपल्याबरोबर दगाबाजी झालेली आहे आणि आता पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न अगदी थाटामाटात आणि बिनाविघ्नाचं पार पडणार. आपणच या लग्नामध्ये विघ्न होतो आणि आईने आपल्याला बरोबर या सगळ्यातून दूर केलं, असा तिचा समज झालेला आहे. आणि त्यामुळं चिडलेली रम्या अंगावरचे दागिने पटापट काढून फेकत आहे. तिला खूप राग आलेला आहे. या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाहीये, असं देखील ती बोलत आहे. माझीच आई माझी दुश्मन झालेली आहे, पण नंदिनी मी तुला स्वस्थ बसू देणार नाही. मी काहीतरी करत राहणार आहे, असं ती मनाशी बोलत आहे. रम्याला खूप राग आलेला आहे. पण आता राग आणून काहीच उपयोग नाही, असं सुद्धा तिला माहीत आहे. इकडे आता शारदा म्हणजेच नंदिनीची आई नंदिनीला गौरी हार पूजनासाठी घेऊन आलेली आहे आणि ती सांगते, की "बाळा, आजपासून तुझ्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत." ती नंदिनीला समजावून सांगते, की कशाप्रकारे तुझ्यावर जबाबदाऱ्या पडत जाणार आहे. अगोदर तू मुलगी होती, आता तू सून होणार आणि पुढं भविष्यात तू आई देखील होणार आहेस. या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या संस्काराची परीक्षा घेतली जाईल. तुझ्या परीक्षेमध्ये तुला पास व्हायचं आहे. तुझ्यावर केलेल्या संस्काराचं आता चीज होणार आहे. ही सगळी गोष्ट ती तिला समजावून सांगत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, "आई, मी कुठल्याच गोष्टीला कधीच कमी पडणार नाही. तुम्ही माझ्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत आणि ते मी कधी देखील विसरणार नाहीये." नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, की "खरंच तू खूप गुणी मुलगी आहेस. अशी मुलगी देवाने सर्वांच्या पोटी द्यावं असंच मला वाटतंय. कारण खरोखर मी आजपर्यंत तुला जे काही शिकवलं, जे सांगितलं ते सगळं तू आत्मसात केलेलं आहेस. आता तुझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा तुझ्यासमोर आहे. यामध्ये कधीही डगमगू नको. देवावरचा विश्वास कधीच ढळू देऊ नको आणि स्वतःवरचा विश्वास देखील कधीसुद्धा ढळू देऊ नको. तुझ्या आयुष्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही केलेलं आहे आणि आता सगळी जबाबदारी तुझी आहे." अशा प्रकारे ती तिला समजावून सांगत आहे. नंदिनी देखील अगदी आईला प्रॉमिस करते, की "मी कधी देखील, कुठे देखील कमी पडणार नाही. तुमची आठवण तर मला सतत येत राहील. पण मी माझ्या सासू-सासऱ्यांना आई-वडिलांप्रमाणे मानेल आणि त्याप्रमाणे त्यांची सेवा देखील करेल." शारदाला देखील हेच अपेक्षित असतं. नंदिनी किती गुणी आहे हे तिला माहीत असतं आणि त्यामुळे नंदिनी चांगला संसार करणार हे देखील तिला माहीत असतं. पण रम्या मात्र पुरतीच चिडलेली आहे. रम्याला वाईट वाटतंय, कारण आईनेच आपल्याबरोबर दगाबाजी केलेली आहे. आई तिकडे पार्थच्या आईबरोबर जाऊन किती चांगलं बोलत होती. त्याचबरोबर त्यांनी दिलेला हार देखील तिने घेतलेला होता. पार्थ आणि नंदिनी यांना आशीर्वाद देखील दिलेला होता. म्हणजे आपल्या आईलाच पार्थशी आपलं लग्न व्हावं असं वाटत नव्हतं. म्हणजे तीच आपले दुश्मन आहे असा समज आता तिने करून घेतलेला आहे. रम्याला असं वाटतंय, की आपल्याला बरोबर आईनं या लग्नातून बाजूला केलेलं आहे आणि ती आता पार्थ आणि नंदिनी यांच्या लग्नाला आशीर्वाद देत आहे, असं म्हणून स्वतःचे दागिने ती काढून फेकत आहे. तिला खूपच वाईट वाटलेलं आहे. आपल्याबरोबर असं काहीतरी होईल असं तिला जन्मात देखील वाटलं नव्हतं. आपली आई तर आपल्यावर एवढं प्रेम करते, आपल्याला तिनं लग्नाच्या अगोदर सांगितलेलं होतं, की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. पण इथं मात्र आपल्या मनाप्रमाणे काहीच घडत नाहीये. उलट आपल्या मनाविरुद्ध घडतंय आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या व्यक्तींना आपलीच आई मदत करते. या गोष्टीमुळे रम्या पुरती हताश, निराश झालेली आहे. आणि ती आता स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधते, की असं जरी असलं तरी मी आईला देखील माफ करणार नाही. इकडे शारदा नंदिनीला समजावून सांगत आहे, "आता आपल्याला गौरी हार पूजन करायचं आहे
आणि ते पूजन केल्यानंतर तू बाहुल्यावर देखील चढणार आहेस आणि मग तुझ्या आयुष्याचा मोठा टप्पा सुरू होणार आहे. नंदिनी आईला विश्वास देते की मी कोणत्याच टप्प्यावर कमी पडणार नाही. तुमचे सर्व संस्कार माझ्याबरोबर आहेत. तुझे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत आणि त्यामुळं माझ्यावर कसलीही वाईट वेळ आली तर मी त्या वेळेतून बाहेर पडेल असा शब्द ती आईला देत असते. आई देखील तिला समजावून सांगत असते आणि म्हणते की मला खरं तर तुझी काळजी वाटत नाही. मला वाईट वाटतंय की तू आज माझ्यापासून दूर जाणार आहेस. पण आता मुलीला हे करावंच लागतं. मी देखील माझ्या घरातून दूर आले, तेव्हा मला देखील वाईट वाटलं होतं. पण संसारात मुलगी रमून जाते आणि त्यानंतर सगळं काही विसरून तेच आपलं घर आहे असं समजून त्याच घरामध्ये ती रममाण होते आणि तुझं देखील तसंच होणार आहे. या गोष्टी वाईट वाटण्यासारख्या आहेत, पण याच गोष्टी जगात आहेत आणि याच गोष्टी खऱ्या आहेत, असं ती सगळं नंदिनीला सांगत असते. लग्नाच्या अगोदर माई-लेकी अगदी एकमेकाच्या मनातल्या गोष्टी बोलत आहेत. नंदिनीला समजलंय की आई आपल्याबद्दल खूपच इमोशनल झालेली आहे आणि त्यामुळं आता तिला समजावून घेणं गरजेचं आहे, असा विचार करून नंदिनी देखील तिच्या प्रत्येक प्रश्नाला अगदी होकारार्थी उत्तर देऊन आणि इमोशनल झालेल्या आईला "तू इमोशनल नको होऊन" असं बोलून ती तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण या दोघी बोलत असतानाच रम्याची आई मात्र या दोघींना पाहत असते. या दोघींचं बोलणं कधी पूर्ण होईल असा विचार तिच्या मनामध्ये चालू असतो. कारण तिला तिचा डाव सक्सेस करायचा असतो आणि या दोघींचं बोलणं संपत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही हे देखील तिला माहीत असतं. इकडे अजूनही या दोघी बोलत बसलेल्या असतात. खरं तर गौरीहार पूजन करायचा असतो आणि गौरीहार पूजन करून लवकरात लवकर लग्नाच्या विधीसाठी बाहेर जायचं असतं. रम्याची आई तर या दोघींची वाटच बघत बसलेली असते. कधी एकदाची ती नंदिनी तिथेच थांबेल आणि तिची आई या रूमच्या बाहेर निघून जाईल या गोष्टीची वाट ती पाहत बसलेली असते. पण या दोघींचं बोलणं मात्र पूर्ण झालेलं नसतं. कारण आता थोडाच वेळ उरलेला असतो आणि नंदिनी आज आपल्या जवळ आहे, उद्यापासून ते आपल्या जवळ नसणार आहे या गोष्टीचं दुःख शारदाला खूपच होत असतं आणि त्यामुळं ती तिला जवळ घेऊन मिठीत घेऊन बोलत असते आणि त्याच वेळेस तिचे डोळे देखील पाणावलेले असतात. नंदिनीला ही सगळी गोष्ट समजत असते. ती देखील आईला समजून घेत असते आणि तेवढ्यात काव्या येते आणि म्हणते, "अगं आई, तुम्ही बोलत काय बसलाय? पटकन आवरा. लवकरात लवकर आपल्याला गौरीहार पूजन करून बाहेर जायचं आहे." आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन रम्याची आई देखील तेथेच पोहोचलेली आहे. "तुमचं काय चाललंय? पटकन आवरा, करा लवकर." असं म्हणून तिने गौरीहार पूजनासाठी नंदिनीला बसायला लावलेलं आहे. आता शारदाच्या देखील लक्षात येतं, की वेळ कमी राहिला ती देखील तिला म्हणते, की "पटकन आपण पूजन करून घेऊया." रम्याची आई तर यांच्या मागच लागलेली असते. "पटापट लवकर करा, आपल्याला लग्नासाठी जायचं आहे." असं म्हणून ती खरं तर शारदा आणि काव्या यांना कटवत असते. ती शारदाला म्हणते, की "अगं शारदा, तुझं काय चाललंय? बाहेर लोकं काय करतायत? जरा त्यांच्याकडे लक्ष तरी दे." खरं तर शारदाला म्हणजेच नंदिनीच्या आईला नंदिनीच्या जवळ बसायचं असतं आणि तेवढ्यात काव्या विचारते, की "आपण हे पूजन कशासाठी करतो?" तेव्हा शारदा तिला समजावून सांगू लागते. या विधीचा नेमका काय अर्थ आहे हे तिला सांगू लागते. रम्याच्या आईला मात्र हे सगळं ऐकायची इच्छा नसते. पटकन एकदाच एकटीच फक्त नंदिनी ते थांबावी, शारदा आणि काव्या इथून निघून जावी या गोष्टीची ती वाट बघत असते. पण शारदा मात्र गौरीहार पूजनाचं महत्त्व काव्याला सांगत असते आणि म्हणत असते, "तुझ्या देखील लग्नाच्या वेळेस तुला हे सगळं करायचंय." या सगळ्याची चीड मात्र रम्याच्या आईला खूपच आलेली असते. कारण या जर का अशाच बोलत बसल्या तर लगेच लग्नाचा मुहूर्त जवळ येईल आणि मग एकटी नंदिनी जर का आपल्याला सापडली नाही, तर आपला डाव सक्सेस होणार नाही. या गोष्टीचा तिला खूपच वाईट वाटत असतं. तेव्हा या दोघींचंही बोलणं खंडित ठेवून आता रम्याची आई म्हणते, की "अगं काय चाललंय तुमचं? परत बोला ना या सगळ्या गोष्टी. आताची वेळ किती महत्त्वाची आहे आणि शारदा तू जा बरं जरा बाहेर बघ लोकांना कमी जास्त काय पाहिजे आहे नको ते." असं म्हणून तिने शारदाला कटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रम्याच्या आईचा मान ठेवण्यासाठी शारदा देखील म्हणते, "हो, ते देखील आहे. मी जाऊन बघते कोणाला काही कमी जास्त काय पाहिजे आहे नाही का? काव्या तू इथं थांब आणि गौरीहार पूजन करून घे." असं देखील शारदाने सांगितलेलं असतं. रम्याची आई देखील तेथेच असते. रम्याला असं वाटत असतं, की लवकरात लवकर या इथून गेल्या तर बरं होईल. कारण दीपकला बोलवून लवकरात लवकर नंदिनीला इथून आपल्याला पळवून न्यायचं आहे, असा प्लॅन तिच्या डोक्यामध्ये तयार झालेला असतो. आणि ती शारदाला म्हणते, "अगं तुला सांगितलंय ना मी, जा ना जरा पटकन बघ ना बाहेर कमी जास्त काय झालं आहे ते." तेव्हा शारदा देखील म्हणते, "हो, हो, मी जाते." असं म्हणून शारदा आता तेथून निघून जाते आणि रम्याच्या आईचा एक प्लॅन सक्सेस झालेला असतो.
पण काव्या मात्र अजूनही तेथेच असते. आता शारदाच्या आईनं नंदिनीला सांगितलेलं असतं, की "एक घूट पाणी पी आणि त्यानंतर काही देखील बोलू नको." आणि आता रम्याची आई देखील तिला तेच सांगते, की आता एक घोट पाणी प्यायचं आणि त्यानंतर अजिबात कोणाला काही देखील बोलायचं नाही. आणि ती काव्याला सांगते, "अगं हिनं काही खाल्लंय का नाही?" तेव्हा नंदिनी म्हणते, "आज उपवास आहे ना, त्यामुळे मी काही खाणार नाहीये." तेव्हा रम्याची आई म्हणते, की "असं कसं? खाल्लं तर पाहिजेच. माझ्या लग्नात मी देखील खाल्लेलं होतं." "अगं उपवासाचं खाल्लं तर चालतं, असं काही नसतं." असं म्हणून ती काव्याला उपवासाचं काहीतरी घेऊन ये असं सांगते. काव्या म्हणते, "नंदिनी तू खाणार आहेस का?" नंदिनी म्हणते, "छे, छे, मी अजिबात काहीसुद्धा खाणार नाही." तेव्हा रम्याची आई म्हणते, "अगं ती असंच म्हणणार आहे. पण आता लग्नाची विधी एकदा सुरू झाले ना, की मग उपाशी राहावं लागणार आणि त्यामुळं चक्कर येऊ शकते." हे ऐकल्यावर काव्याला देखील वाईट वाटतं. काव्या म्हणते, "अगं ताई, असं होत असेल तर नको. थोडंसं तू काहीतरी खाऊन घे. मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते." असं ती म्हणते. पण नंदिनी मात्र नको म्हणत असते. तेव्हा रम्याची आई म्हणते, "अगं बाई, तू हिचं काय ऐकायला लागलीस काव्या? तिचं काहीसुद्धा ऐकू नको. मी मुलाच्या बाजूची आहे का नाही? मग तू आता माझं ऐकायचं. मी सांगते ऐक. हिच्यासाठी तू काहीतरी खायला घेऊनच ये. कारण हिने थोडंसं आत्ता काही खाल्लं ना, तरच तिची तब्येत चांगली राहणार आहे. अन्यथा लग्नामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. माझं ऐकणार आहेस का नाही?" असं गोड बोलून ती काव्याला सांगत असते. खरं तर नंदिनीला वाटत असतं, की काव्याने आपल्या जवळून जाऊ नये. पण आता रम्याची आई एवढं सांगते म्हणल्यानंतर काव्याला देखील वाटतं, की खरंच आपल्या दीदीच्या तब्येतीसाठी आपण काळजी केली पाहिजे. म्हणून ती उपवासाचं काही पदार्थ आणण्यासाठी बाहेर निघून जाते. आणि आता रम्याच्या आईला जसं पाहिजे आहे तसंच घडत आहे. रम्याची आई नंदिनीला सांगते, "चल आता पटापट पूजन करून घे. ते पाणी पी आणि एक घोट पाणी पिऊन शांतपणे हात जोडून गौरीहाराची पूजा कर." हे ऐकल्यावर नंदिनी देखील म्हणते, की "हो, आता मी थोडंसं पाणी पिते, ते पाणी तोंडात ठेवते आणि पूजन करायला सुरुवात करते." आणि त्याप्रमाणे ती ग्लास उचलते आणि थोडासा घोट घेऊन, तो घोट तोंडात ठेवून ती आता पूजनासाठी तयार झालेली आहे. रम्याची आई मात्र खूपच खुश झाली आहे. कारण आता तो घोट तिनं घेतला म्हणल्यानंतर ती कोणाशी काही बोलणार नाही आणि शांतपणे ती पूजा करत बसणार आणि याच गोष्टीचा आपण फायदा उचलायचा असं तिनं ठरवलंय. इकडे काव्य आलेली आहे आणि उपवासाचे पदार्थ घेऊन ती नंदिनीकडे चाललेली आहे. तेवढ्यात आजी येते आणि काव्याला विचारते, "तू काय करतेस?" तेव्हा काव्य सांगते, की "अगं नंदिनीसाठी उपवासाचं काहीतरी घेऊन जाते तिला खाण्यासाठी." तेव्हा आजी म्हणते, "अगं काही रीत-भात आहे का नाही? आता तिनं काहीसुद्धा खायचं नसतं. ती नवरी आहे ना, नवरीचा उपवास असतो आणि त्या अगोदर तिला काही देखील खायला द्यायचं नसतं. तिचा उपवास आहे तुला माहीत आहे ना, कशासाठी तू तिला घेऊन चालली आहे?" असं म्हणून ती तिला थांबवते आणि म्हणते, "खायचंच असेल तर तू खाऊन घे." तेव्हा काव्या म्हणते, "माझा देखील उपवास आहे." तेव्हा आजी म्हणते, "आता तुझा कसला उपवास आहे?" तेव्हा काव्या म्हणते, "आहे माझा उपवास." असं म्हणून ती देखील खाण्याचं टाळते. आजी म्हणते, "तुझं काय असेल ते असू दे. पण नंदिनीला मात्र आत्ता तू काही देखील खायला देऊ नकोस, कारण तशी रीत आहे. त्यामुळं आत्ता तिने खाणं योग्य नाहीये." आता काव्याला देखील समजतं, की आपल्याला नंदिनीला खायला देता येणार नाही. तेव्हा ते भरलेलं ताट ती तेथेच साईडला ठेवते आणि तेवढ्यात तिच्या जवळचा फोन वाजतो. इकडे आता नंदिनी एकटीच आहे. या गोष्टीचा फायदा रम्याच्या आईनं घ्यायचा ठरवलेला आहे. ती बाहेर जाते आणि हळूच दरवाजा बंद करून घेते आणि आता तिला दीपकला बोलवायचं आहे. इकडे लग्नाचे विधी सुरू झालेले आहेत. पार्थ बोहल्यावर चढून बसलेला आहे. सर्वजण आलेले आहेत. पंडितजींनी मंत्र म्हणायला देखील सुरुवात केलेली आहे. पार्थच्या घरचे, नंदिनीच्या घरचे सगळेजण खुश आहेत. कारण आता थोडाच अवधी उरलेला आहे आणि थोड्याच अवधीमध्ये पार्थ आणि नंदिनी यांचं लग्न होणार आहे. किती दिवस झालं या लग्नासाठी सर्वजण आतुर होते. पार्थ तर खूपच आतुर आहे आणि त्याची आतुरता त्याच्या डोळ्यातून स्पष्टपणे दिसत आहे. पार्थचे आई-वडील देखील म्हणतायत, की "अगं पार्थ किती आतुर झालाय दिसतोय ना?" असं म्हणून त्याची चेष्टा देखील करत आहेत. सर्वजण आता विधी कधी होतील याची वाट पाहत आहेत. आता थोड्याच वेळामध्ये नंदिनी देखील बाहेर येणार आहे. गौरी हार पूजन झालं, की ती देखील पार्थच्या समोर बसणार आहे आणि मग दोघांचाही विवाह संपन्न होणार आहे. या गोष्टीमुळे सर्व मांडवामध्ये आनंदमय वातावरण झालेलं आहे. पंडितजीने मंत्र म्हणायला सुरुवात केलेली आहे. एक विधी पार पडत आहेत. तसं-तसं सर्वांच्या चेहऱ्यावर आतुरता आणि प्रेम आणि आनंद दिसत आहे. सर्वजण हात जोडून मनोभावे पूजन करत आहेत. इकडे नंदिनी देखील गौरीहाराची पूजा करत आहे आणि शांतपणे ती बसलेली आहे. पण याच गोष्टीचा फायदा रम्याच्या आईनं उचललेला आहे आणि तिने दीपकला फोन केलेला आहे. हीच ती योग्य वेळ आहे. पटकन तो आला तर काम होणार आहे, असं तिने त्याला सांगितलेलं आहे.
इकडे जीवाचा फोन काव्याकडे आहे आणि जीवाच्या फोनवर पार्थ फोन करतोय. लग्नाचे विधी आता संपत आलेले आहेत. आता थोड्याच वेळात लग्न होणार आहे. हा जीवा कुठे जाऊन बसलाय असा प्रश्न त्याला पडलेला आहे. माझ्या लग्नामध्ये तो असलाच पाहिजे असं त्याला वाटतंय. पण आता त्याचा फोन कसा उचलावा हे मात्र काव्याला कळत नाहीये. कारण जीवाचा फोन आपल्याकडे हे पार्थला कळू नये म्हणून ती फोन उचलत नाही. जीवा तू यायला पाहिजे होतास. उगाच मी तुझा फोन काढून घेतला असं देखील ती स्वतःच्या मनाशी बोलतेय. आणि ती जेव्हा हे सगळं बोलत असते, तेव्हा दीपक आणि त्याचा एक साथीदार तिच्याच पाठीमागून नंदिनीकडे चाललेले आहेत. तिला माहिती देखील नाही, की एका क्षणामध्ये लग्न मांडवात किती मोठा घोळ आणि किती मोठा राडा होणार आहे. नंदिनी आतमध्ये बसलेली आहे आणि काव्याला वाईट वाटतंय, की जीवा यायला पाहिजे होता. कारण या लग्नातले सगळे विधी मला त्याच्याबरोबर पार पाडायचे होते. ह्या सगळ्या लग्नाचा एन्जॉय मला त्याच्याबरोबर करायचा होता, असं तिला वाटतंय. पण फोन काढून घेऊन आपणच चूक केली आहे, असं तिला वाटतंय. इकडं रम्याच्या आईनं दरवाजा उघडला आहे आणि दीपक आणि त्याच्या मित्राला आतमध्ये पाठवलेलं आहे. ते दोघेही पटकन आतमध्ये गेलेले आहेत आणि शांतपणे बसलेल्या नंदिनीवर त्यांनी अचानक जाऊन अटॅक केलेला आहे. नंदिनी घाबरून गेलेली आहे. कारण अचानक कोण आलेलं आहे हे तिला कळत नाहीये. एका क्षणात दीपकने बेशुद्ध पाडण्यासाठी आणलेलं औषध रुमालाला लावून नंदिनीच्या नाकावर तो रुमाल ठेवत आहे. नंदिनी त्याचा प्रतिकार करते, पण दीपक मात्र तिचा प्रतिकार एका क्षणात मोडून टाकतो आणि नंदिनीला बेशुद्ध करून त्याने एका मोठ्या कापडामध्ये तिला टाकलेलं आहे. त्याचा मित्र नंदिनीला त्या मोठ्या कापडामध्ये गुंडाळत आहे आणि ते गुंडाळलेलं घेऊन ते आता लग्न मांडवातून तिला बाहेर घेऊन जाणार आहेत. इकडे पार्थ मात्र हार घेऊन लग्नासाठी सज्ज झालेला आहे आणि आता लवकरात लवकर नंदिनी येईल आणि आपलं आणि तिचं लग्न होईल या स्वप्नात तो रममान झालेला आहे. आणि आता आजी म्हणतात, "काव्या जा बरं, पटकन तिला घेऊन ये, नंदिनीला घेऊन ये," असं काव्याला तिनं सांगितलेलं आहे. काव्य देखील म्हणते, "हो, मी पटकन जाते आणि ताईला घेऊन येते," असं म्हणून ती आता गौरीहार पूजन करणाऱ्या नंदिनीकडे चाललेली आहे. पंडितजी देखील म्हणतायत, की मुहूर्त टळत जाईल, पटकन नवरी मुलीला घेऊन या. आणि आता सर्वजण नंदिनीचीच वाट पाहत आहेत. पार्थ देखील नंदिनीची वाट पाहत आहे. आता काही क्षण उरलेत आणि काही क्षणामध्ये नंदिनी आपली होणार या गोष्टीचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर आहे. पण इकडं वास्तव मात्र वेगळंच आहे. नंदिनी बेशुद्ध होऊन पडलेली आहे. दीपक आणि दीपकचा मित्र तिला एका मोठ्या कापडामध्ये गुंडाळत आहेत. तिला गुंडाळून त्यांनी खांद्यावर देखील घेतलेलं आहे आणि आता ते तिला घेऊन चाललेले आहेत. रम्याची आई मात्र जाम खुश झाली आहे. कारण तिला जे पाहिजे होतं तेच घडताना पाहायला मिळत आहे. ती पटकन आतमध्ये येते आणि नंदिनीचा पडलेला फोन देखील दीपकजवळ देते आणि म्हणते, "हा फोन देखील घेऊन जा." ती आतमध्ये आलेली असते आणि दीपक आणि दीपकचा मित्र नंदिनीला बाहेर घेऊन जात असतात आणि ते तिला बाहेर घेऊन जातात. बाहेर घेऊन जाता क्षणी काव्या त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. काव्या आतमध्ये येते तेव्हा रम्याची आई देखील आतमध्येच असते. काव्या आत आल्याबरोबर ती पटकन दरवाजाच्या मागे लपून बसलेली बाहेर निघून जाते. रम्याच्या आईनं तिचा डाव पूर्णपणे सक्सेस करून टाकलेला आहे. काव्या काव्या जेव्हा आतमध्ये येते तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण नंदिनी त्या ठिकाणी नाहीये. नंदिनी कुठे आहे हे मात्र तिला कळत नाही. ती ताई, ताई म्हणून हाक मारते, पण नंदिनी मात्र कुठूनच ओ देत नाहीये. नक्की ती कुठे गेली असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. लग्न मांडवात आता काही क्षण उरलेत आणि पंडितजी म्हणतायत, "पटकन नवरी मुलीला बोलवा." आणि इकडे दीपक आणि दीपकचा मित्र तिला लग्न मांडवातून पळवून घेऊन जात आहेत. लग्न मांडवात अजून देखील मुलगी आलेली नाहीये, त्यामुळं थोडंसं गोंधळाचं वातावरण झालेलं आहे. पार्थला देखील टेन्शन आलेलं आहे आणि आता सर्वजणच नंदिनीला शोधत आहेत. नंदिनीचा मामा देखील तिथे आलेला असतो आणि तो म्हणतो, की "नंदिनी कुठे आहे?" पण नंदिनी मात्र तेथे नसते. नंदिनी गौरीहार पूजनाच्या ठिकाणी नाहीये, ही गोष्ट आता सर्व लग्न मांडवात पसरते आणि एकच मोठा गोंधळ लग्न मांडवात झालेला आहे. नंदिनी आत्ता तर तेथे होती, अचानक ती कुठे गेलेली आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. मामा बाहेर आलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय, की ती आतमध्ये नाहीये आणि या गोष्टीमुळे मोठा राडा लग्न मांडवात झालेला आहे. नंदिनी कुठे गेली असा मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. कारण कोणालाच काही न सांगता नंदिनी अचानक कुठे जाऊ शकते असा प्रश्न सर्वांना पडलाय आणि पार्थला देखील समजत नाहीये, की अचानक नंदिनी कुठं गेली. तिला आपल्याशी काय बोलायचं होतं असा प्रश्न देखील आत्ता त्याला पडलेला आहे.
आणि सर्वजणच चिंतातूर झालेले आहेत. सर्वजण म्हणतायत, की नंदिनी तर आतमध्ये होती, मग गेली कुठं? झालं काय? नक्की आता ती कुठे असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. काव्याला देखील कळत नाहीये, की अचानक कसं काय घडलंय आणि आता काय करावं? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. सर्वजण चिंतातूर झालेले आहेत. आता या सर्व गोष्टीतून नक्की काय पर्याय निघणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.